पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। दोन उघडा। तोंड का उघडा कशाला? नाक दाबू की तोंड उघडताय? आय काय काय म्हणजे? अरे एकाच वेळी दोन दोन डॉक्टर कशाला? जरुरी आहे। आनंदी, बरं वाटलं असेल ना तुला? राघवने अजून पत्र वाचलं नाही म्हणून? काय आनंदी, काय करतेस? आनंदी काय करतेस? ते पत्र मी माझ्या नवऱ्यासाठी लिहिलंय आनंदी। सॉरी आनंदी, हे बघ पत्र काढायचं नाही हा, सांगून ठेवते। आता चला कमरेवर इंजेक्शन। बरं एवढे इंजेक्शन देताय तुम्ही, पण मला काय झाले ते पण सांगा ना। मी नंतर सांगते। तू ऐकणार नाहीस का माझं? आनंदी, मी ते पत्र काढू नकोस आनंदी। नाही थांब काय चेक करायचं आहे। हा चेक करायचं। हो थांबा हो। अरे हा थांबा थांबा, मी थांबा ना। राघव, राघव, मी लिहिलंय ते पत्र, वाच। हा चला आता कशावर लिहायची? हा मिळाली डायरी, पेन दे तिथून। एक मिनिट डॉक्टर ती डायरी इम्पॉर्टंट डायरी आहे, ज्यात माझे नोट्स आहेत। असं नाही करायचं डॉक्टर। हे बघा हा पेपर आहे ना, हा पेपर घ्या तुम्ही। हा तो नको पेपर। अरे राघव, अरे ते पत्र आहे मी लिहिलेलं, ते तुझ्यासाठी लिहिलंय, वाच ना। तुझ्या छोट्या डॉक्टरांना कशाला देतोयस? हे राहू दे ना, ह्याच्यामध्ये माझी इम्पॉर्टंट। कारण का आम्हाला नाव लिहायचं असतं। डॉक्टर चिंगी, डॉक्टर टाक्या। मग ठीक आहे डॉक्टर ऐका हे बघा, हे जे आहे ना ह्याच्यावर सुद्धा तुम्ही तुमची नावं लिहू शकता। कसं? कारण हा कोरा पेपर आहे। कोरा? आपण याच्यावर लिहू शकतो। हो, द्या आता तुमची नावं आणि काय औषधं देत आहेत ती द्या। याचा अर्थ रमाताईंनी लिहिलेलं फक्त मलाच दिसतं, बाकी कोणालाही दिसत नाही। हसतेस ना? आनंद झाला असेल तुला, होणारच। माझे सगळे प्लॅन फसतायत ना? मी राघवला मी इथे असण्याची जाणीव करून देऊ शकत नाहीये, माझं अस्तित्व इथे आहे हे सांगू शकत नाहीये, याच्यामुळे तुला मज्जा येत असणार। रमाताई, मला ना खरंच कळत नाही म्हणजे इतकी वर्ष गेली तरी तुम्हाला हे कळलं नाही की तुम्ही कोणालाही दिसू शकत नाही, तुमचा आवाज कोणी ऐकू शकत नाही, तुम्ही हे जे काही प्रयत्न करताय त्याचा काही उपयोग होणार नाहीये। तुम्ही फक्त मला दिसता, तुम्ही हे जे काही करताय ते फक्त मी बघू शकते। का करताय तुम्ही हे सगळं? आणि जर पत्र लिहायचंच होतं तर केलं त्याच वेळी लिहून ठेवायची होती ना पत्र। कसं दाखवणार? कारण तोपर्यंत मी फ्रेम नाही रमा, थांब। हे आनंदीला कळायला नको की तिच्या येण्यापर्यंत मी फ्रेम मध्येच अडकून पडले होते। तिने हे मंगळसूत्र घातलं म्हणून मी फ्रेम मधनं बाहेर पडू शकले। हे जर तिला कळलं तर हे मंगळसूत्रच तिचा हत्यार होईल। आनंदी त्या मंगळसूत्राचा वापर करेल आणि मला पुन्हा फ्रेम मध्ये अडकवून ठेवेल। नाही, काही झालं तरी हे आनंदीला कळता कामा नये। काय विचार करताय? काही नाही, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही, पण एक दिवस असा येईल की मी राघवला सांगू शकेन की मी आहे। के बाय माझे रमाते, तुम्हाला अजूनही वाटते की असा दिवस येईल? ठीक आहे, मग त्या दिवसाची मीही वाट बघेन। बघ वाट बघ। के बाय माझे, सगळ्या साड्या अशाच पडू नये। चला राघव कर्णिक, तुमची जेवणाची वेळ झाली, घ्या पेज। पण डॉक्टर, पेशंट आनंदी आहे, मी नाही। आनंदीसाठी पेज बनवली आहे।
पण आधी तुम्ही बघा कशी झाली आहे. चांगली असेल तरच अनिलला देऊ. अच्छा, म्हणजे मीच टेस्ट करून द्यायची आहे का? होय. बर, ठीक आहे. काय टाकले त्याच्यात? तांदूळ. बर, तुला टेस्ट करा. आणि इकडे. अरे बापरे. कशी बनवली आहे पेज? काय टाकलंय का त्यात? तांदूळ. अरे पण तांदूळ वगैरे ठीक आहे, पण ही खूप वाईट झाली आहे पेज. अशी पेज देणार आहात तुम्ही पेशंटला? खरंच वाईट झाली आहे. मग हो, अरे मी कधीच पिणार नाही इतकी बेचव आणि वाईट झाली ती पेज. राघवा, काय बोलतोस तू? ते म्हणाले मी अशी पेस्ट कधीच खाणार नाही. ते कळलं मला. आणि हे पण म्हणाले का खूप वाईट झाली आहे पेस्ट. हो ना डॉक्टर टग्या? होय. होय, अरे एकदम बेचव आहे. राघवा, मी केली आहे ती पेज. कळतंय का तुला? अरे तुझी सगळी आजारपण ह्या पेजी मी रात्र रात्र जागून करून तुला खाऊ घातलेल्या आणि तू म्हणतो पेज बेचव झाली. ठीक आहे ना, आजारपणामध्ये कळत नसते चव. ठीक आहे ना, नको खाऊस. मी माझ्या सुनेला दुसरी पेज बनवून दे. आई, एवढी काही वाईट नाही झाली आहे पेज. मी नेऊन देतो ना आनंदीला. तसं पण आजारपणामध्ये तिला कुठे चव कळणार आहे? नाहीच कळत ना. ठीक आहे, देतो मी. द्या. बसा. काय झालं डॉक्टर? पेशंटला आमच्याशिवाय कोणीच भेटू शकत नाही. पेस्ट आम्हीच देणार, पण परत बनवल्यावर. म्हणजे मला परत पेज बनवावी लागेल नाही? हो. मग पेशंटलाही बेचव पेस्ट देणार? बरं डॉक्टर, थोड्या वेळासाठी पेशंटला भेटू शकतो ना आम्ही? नाही, त्यासाठी आम्ही वेळ देणार, पण आता नाही. अरे बापरे. काय का? अरे हे लाईट केव्हाचे गाडीत पडलेत, मी आत ठेवून येते. डॉक्टर, आता तुमची आतू कशी आतमध्ये गेली? तिला परमिशन दिलीत, मग मला का नाही? त्या महत्वाच्या कामासाठी गेलेत. तुम्ही पेशंटला डिस्टर्ब करायला जाणार ना, म्हणून तुम्हाला नो एंट्री. आणि आजी, चला पेज बनवायची आहे. लगेच लगेच आता. थोडं बसलेस? नाही ना, चला. पाय दुखताय. माझा हात पकड. वर्षाताई, अगं तू झोप ना. तू कशाला उठलीस? ते 2 डॉक्टर सोडणार नाहीत मला. झोप. मी फक्त हे ठेवायला आले होते. हे ठेवते आणि जाते. हा, काय ते? अगं हे लाईटच्या माळा आहेत, दादाने आणले. यांनी स्वतःच्या लग्नात सुद्धा एवढं लाइटिंग केलं नसेल ना, एवढं लाइटिंग केलं होतं त्यांनी. कुठे? त्यांनी का तुला प्रपोज? अगं म्हणजे दादाने तुला त्या दिवशी भेटायला बोलवलं होतं ना, त्या दिवशी ह्या माळा लावल्या होत्या. पण माळा का लावायच्या होत्या? नाही म्हणजे ते मला म्हणाले होते की पाणीपुरी खायला जाऊ. पाणीपुरी बोलला? हो, तू येणार म्हणून पाणीपुरीच्याच स्टॉलला या माळा लावल्या होत्या दादाने. माळा पाणीपुरीच्या स्टॉलला? मग दादा पण ना गोची करतो काय? सांगतो एक करतो एक. वर्षाताई म्हणजे जाऊ दे, आता सांगूनच टाकते. अगं त्या दिवशी तुम्ही भेटणार होतात ना बागेत, त्या दिवशी दादाने हे सगळं लाइटिंग केलं होतं. म्हणजे खूप लखलखाट केला होता. दिवाळीत करतात ना त्यापेक्षा पण भारी, खूप जास्त. ते म्हणतात ना सूर्य चंद्र तारे, आणि दादाने अख्खी आकाशगंगाच उभी केली होती तुझ्यासाठी. कसलं भारी दिसत होतं माहितीये. आणि तुला माहितीये दादाने एक मस्त कोट घातला होता.
कसला गोड दिसत होता माझा दादा, आणि तुझी वाट बघत बसला होता. पण तुझ्या रिक्षेचा ऍक्सिडेंट झाला आणि तू पोहोचू नाही शकलीस. तू पोहोचू शकली असतीस ना तर तू बघितलं असतंस दादाने काय काय केलं होतं तुझ्यासाठी. एवढं सगळं केलं यांनी माझ्यासाठी, आणि मला साधं बोलताही नाही आलं यांच्याशी. मला भेटायचं यांना. अगो हे आनंदी, उठू नकोस, ते 2 डॉक्टर माझा जीव घेतील ग. मला बोलायचं यांच्याशी. अगं नको आनंदी, अगं बघ तुझी अवस्था. बरं ठीक आहे, चल कोणीतरी बोलायलाच पाहिजे ना. बोल बोल, मला तर जाम भारी वाटतंय. चल. हसू नका, आमचं लक्ष आहे तुमच्याकडे. जरा कुठे पेज बनवायला म्हणून गेलो, तुम्हाला लगेच तुमच्या रूम मध्ये जायचंय. कुठेच जायचं नाही, इथेच बसा. अहो अब पेशंट बोलवतायत. बसा. अरे सांगितलं ना कुठे जायचं नाही, बसा इथे. आणि पेशंट, तुम्ही बाहेर यायचं नाही सांगितलं होतं ना, मग बाहेर कशाला आलात? ते असंच बसून राहिलं ना तर पाय आखडू शकतो. माणसाने कसं फिरत राहायला हवं. हा हो की नाही वर्षाताई? हो, फिरायला तर हवंच, आणि बोलायलाही हवं. आणि हो डॉक्टर्स, तुमची शिफ्ट आता संपली. तुम्हाला लक्षात आहे का, सकाळपासून तुम्ही दोघांनी काहीही खाल्लेलं नाहीये. तेव्हा आता खाऊन घ्या, नाही तर पेशंट बरा व्हायचा आणि डॉक्टर आजारी पडायचे. आणि डॉक्टर आजारी पडले तर माझं कसं होणार, हो की नाही? डॉक्टर टक्या पॉइंट आहे. हा, आपण आपली काळजी घेतली पाहिजे. बरोबर आहे डॉक्टर चिंगी, आधी आपण पेज पिऊया. आजीची आजी नको, आपण दुसरा काहीतरी खाऊया. हो, द्याल काय दुसरं? पण आधी जरा ही कवच कुंडल तरी उतरवा. ठीक. चला. चला 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 चला. तुम्ही बसून घ्या. हा, मी आले. हा दादा, मी जरा मुलांकडे बघते, त्यांना खायला काहीतरी देते. तू जरा हिला बघ. हा, ये. काही बोलायचं होतं, आपल्याला बोलायलाच मिळालं नाही. मुलांनी काही संधीच दिली नाही. बरं वाटतंय ना तुला? मला नाही वाटत ते बरं. खरंच? म्हणजे काय? तुमच्यामुळे नाही वाटत आहे मला बरं. हो, खोटं बोललात तुम्ही माझ्याशी. त्या दिवशी काय काय झालं हे सांगितलंच नाही मला. तुम्ही काय केलं काहीच सांगितलं नाही मला. त्या दिवशी मी काही केलं असेल, पण तुला ते बघायला मिळालंच नाही. म्हटलं तुला वाईट वाटलं असतं म्हणून. मला वाईट तर आताही वाटतंय, पण एवढं सगळं कशासाठी करायचं? अरे खा टग्या, आवडेल तुला, खा. आनंदी, त्या दिवशी मला तुला सांगायचं होतं. मी बघते. हा, थांब, तू कुठे बघतेस? थांब, बस मी बघतो. कोण आलं आता? माई, आबा, आनंदी, आबा या. आनंदी, आबा असे अचानक आलात?
आनंदीचं कळलं ना, काळजी वाटली. काळजी कसली? अगो माका रातभर झोप नाही गो. तुझं पाय दुखता ना, त्या दुखऱ्या पायाची कळ माझ्या काळजात सोमता गो. माई नंदी, बाय आता बरा वाटतं तुका? आबा माई उगाच धावपळ केलास. बाजूला हो, बाजूला हो. हे बघ हे बघा आनंदी, हे बघ मी बरा असाय. माका माहिती आहे बरं नाही आता. अगो अशी प्रात्यक्षिक किती करून दाखवायची. टाग्या माई ये माझ्या राजा ये. काय म्हणता बाय वासरू, बरोबरच ना? हा सकाळी उठल्यावर वाटला होता काय रे? माई मावशी येतली, आरत करतली टाग्याची. माझो सोन्या तो लाड येतात, लय लाड येतात, मुके घेतात. हा तू पकड सोडणारच नाही मी. चांगला औषध येते तू कसा. आबा तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येते. सगळ्या संकटांचं मूळ तर ह्याच असा. टाक्या वर्षा थांब. काय आलं? तू आनंदीला सगळं सांगायला गेली होतीस ना आतमध्ये? काय मी काय सांगायला गेले होते? मी काय सांगायला गेली होती? हेच की मी तिकडे सगळी कशी तयारी करून ठेवली होती, मी तिची वाट बघत होतो आणि मग सगळं माझ्या मनातलं मी. दादा एवढ्या मोठ्यांनी बोललास ना तर बाहेर तुझ्या सासऱ्याला आणि मेहुणीला पण ऐकू जाईल. हा थट्टेचा विषय नाहीये वर्षा. ओके ओके, ती आता मला विचारत होती, मला सगळं तिला सांगावं लागलं असं माहिती. तू सांगायचं ना काही बाई. तुला चांगलं माहितीये मी आनंदीशी कधीच खोटं बोलू शकत नाही ते. मग खरं बोलण्यात काय चुकीचं आहे दादा? सांगून टाक ना तिला. अरे तू एवढी मोठी तयारी केली होतीस, रोषणाई केली होतीस आणि तिने तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती कष्ट घेतले होते. तिला पण ऐकायचं असेल ना तू काय काय केलं होतंस ते. वर्षा तुला कळतं का ग? हे काय किराणा मालाची लिस्ट आहे की मी तिला आता कधीही सांगू शकतो? अगं ही माझ्या मनातली गोष्ट आहे जी मी तिला सांगण्यासाठी एक काळ वेळ मला ठरवायचा आहे. कधी नाही सांगू शकत. मी तिला जेव्हा सांगेन तेव्हा ती माझ्या प्रत्येक वाक्याला कशी रिॲक्ट होईल ह्याच्या मी कल्पना केलेल्या आहेत. मी असं काहीतरी बोलेन तेव्हा ती हसेल किंवा एखाद्या माझ्या वाक्याला ती कपाळावर हात मारून घेईल किंवा मग ती मला म्हणेल की मला सगळं माहित होतं. ह्या सगळ्या गोष्टींची मी कल्पना करून ठेवली आहे. आणि तू काय म्हणते असं कधी पण आता ही वेळ तिला सांगण्याची, तिला दुखापत झालेली आहे, तिचा पाय दुखावला गेलेला आहे. मी जर का तिला आता ही असं माझ्या मनातली गोष्ट तिला सांगितली तर तिच्यासाठी इतकी महत्वाची गोष्ट आयुष्यभर तिच्या लक्षात राहील की तिचा पाय दुखावलेला असताना मी तिला सांगितले. मला ते नकोय. मी आता तिला कसं सांगू मला सांग. बरं 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 चिडू नकोस. कसंही आता ती तिच्या घरच्यांमध्ये बिझी असेल, तिच्या लक्षात वगैरे राहणार नाही आता तुला विचारायचं. ओके कूल कूल, चिडू नकोस. हो माई बस आता, बस झाला. अगो अगो गप र, गप पडाल र. ह्या बघ तुझी काय औषधं घेतस ना ती घे. पण मी सांगतोय ह्या औषधांमुळे लगेच गुण येतो लो. आबा या राघवराव. नाही नाही बसा तुम्ही. अगं काही हवंय? काही नको, तू आराम कर. राघव भाऊजी काय बोलूच असा काय तुमका? नाही तुमचं चालू द्या. बऱ्याच दिवसांनी भेटला आहात ना, चालू द्या. आनंदी याक बोलू काय गो? राग येवचो नाही ना तुका? गो राग येत असा ना मग बोलायचा की त्या बहिणीची काळजी वाटता म्हणून बोलते. माई गो राग कसलो? बोल बोल. आनंदी तुझ्या वांगड्याचा काय होता तसाच होता काय गो?
म्हणजे अगो आबा सांगी होते मागे तू हरावलं होतस ना आणि गावाकडे काय जाऊक निघालोस आणि हातापायाचा काय होऊन बसला तुझ्या कोणा पाय होता या सगळा कळता हा तुका आनंदी मी काय सांगतोय ताय योरामाताईंचा फोटो लावलेलो ना त्याच्या पाय होता हा सगळा